जयंत पाटलांनी आगीशी खेळू नये, आयुष्यभर विश्वासघातकी राजकारण केलं. मी तुम्हाला कधी नेता मानलं नाही. तुम्ही बालिश वक्तव्य केले. तुम्ही असं राजकारण खेळू नका. तुम्हाला जर खुमखुमी असेल, भांडायची असेल तर तुमच्या सगळ्या काळ्या इतिहासाचा मी साक्षीदार आहे. ते काढायची वेळ आणू नका, असं प्रत्युत्तर माजी खासदार संजय काका पाटील यांनी आमदार जयंत पाटलांना देत खुलं आव्हान दिलंय. तुम्ही भाजप प्रवेशासाठी किती उंबरठे झिजवले याचा साक्षीदार असल्याचा दावाही त्यांनी केलाय. जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीनंतर जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलं स्थापलं असून आरोप प्रत्यारोपांना वेग आलाय. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट नेते जयंत पाटील यांनी संजय काका पाटील भाजपमध्ये जाऊन आम्हाला मदत केली असं विधान केलं होतं. त्या विधानाला माजी खासदार संजय काका पाटील यांनी जळजळीत प्रत्युत्तर दिलेलं आहे. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन हे उत्तर दिले. माजी खासदार पाटील म्हणाले, जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीनंतर जयंत पाटील यांनी अतिशय कुचकट आणि दुसऱ्याचं राजकारण अडचणीत यावं अशी वक्तव्य केली आहेत. तुमचा काळा इतिहास काढायला सांगू नका. तुम्ही भाजप प्रवेशासाठी किती उंबरठे झिजवले याचा साक्षीदार मी आहे. राजकीय साठेलोटे करण्यासाठी काय काय केलं हे आम्हाला माहिती आहे. विश्वासघाताचं राजकारण केलं, ते काढायला लावू नका, अशा शब्दात त्यांनी टीका केली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपने 3 पिढ्यांचे वैर संपवले, त्यामुळे हे सर्व श्रेय भाजपला जातं. जिल्ह्यातील सर्व नेते भाजपला पराभव करण्यासाठी एकत्र आले. जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वात जास्त जनाधार भाजपचाच आहे. त्यामुळे कितीही ओरड केली तरी जिल्ह्यात भाजप जिल्हा परिषद निवडणुकीत 32.52% मतांची टक्केवारी आहे. त्यामुळे जिल्ह्यात भाजप सर्वसामान्यांपर्यंत पोहोचले, अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सत्यजित देशमुख, आमदार सदाभाऊ खोत, पृथ्वीराज देशमुख, सम्राट महाडिक उपस्थित होते. पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, जिल्हा परिषद निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी सर्वांनी घेतली आहे. याबाबत आत्मचिंतन केलं जाईल. कुठं काही चुकलं याबाबत विचार विनिमय केले जातील. जिल्हा परिषद निवडणूक म्हणजे ट्रॅम्पला हरवल्यासारखं बोलतायत. आमदार जयंत पाटील हे किती मतांनी विजयी झाले ते पहा, म्हणजे तुम्ही तुमचा विचार करा. लाडकी बहीण ही एक योजना तुम्हाला पराभवापर्यंत नेतीये. चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, राज्यामध्ये 12 जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या, त्यामध्ये 11 जिल्हा परिषद महायुतीच्या आहेत. त्यामधील 7 भाजपने जिंकलेत. त्यामुळे ट्रम्पचा पराभव केल्याप्रमाणे हे सांगतायत. केंद्रात आणि राज्यात सरकार भाजपचं आहे, त्यामुळे कोणी मोठ्या बाता करू नये. जिल्हा परिषद निवडणुकीचं विश्लेषण मांडलंय. एका लुगड्यानं बाई म्हातारी होत नाही. आमच्या कार्यकर्त्यांशी संवाद कमी झाला असेल किंवा त्यांचं म्हणणं लक्षात घेतलं नसेल, याबाबत विचार विनिमय सुरू आहे. आम्ही पण पराभवाने शहाणं झालोय. आमच्यातील काही चुका आहेत त्या सुधारायला पाहिजेत. अनेकांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न केलेत. मिरज पंचायत समितीमध्ये अनेक घडामोडी झाल्या आहेत, त्यामुळे सत्ता गेल्याचं त्यांनी उघडपणे सांगितलं. खानापूर आणि आटपाडी तालुक्यात गुरुवारी सोसाट्याचा वाऱ्यासह गारपिटीचा पाऊस झालाय. अवकाळी पावसानं थैमान घातल्याने अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालंय, तर अनेक ठिकाणी गारांचा पाऊस पडलाय. त्यामुळे फळ पिकांना याचा जास्तीत जास्त फटका बसलाय. तर गहू, हरभरा, ज्वारी या पिकांनाही पावसाचा फटका बसलाय. भिवघाटच्या आसपासच्या गावांमध्ये झालेल्या गारपिटीने द्राक्षबांबरोबरच अन्य पिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. या सर्व पिकांच्या नुकसानीचा पंचनामा तात्काळ सुरू करण्यात आलाय. विटा तहसीलदार योगेश टोपे आणि तालुका कृषी अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी शेतामध्ये जाऊन नुकसानीचा आढावा घेत आहेत. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ पंचनामा करून मदत देण्याबाबत शासनाने पाठपुरावा करावा, असं अधिकाऱ्यांनी सांगितलंय. सरकारने निकष बदलून द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी द्राक्ष शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. आटपाडी तालुक्यात कृषी विभाग आणि कृषी सहाय्यकांच्या माध्यमातून प्रत्यक्ष नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करण्याचं सांगितलं होतं. त्याप्रमाणे कृषी सहाय्यक शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले आणि प्रत्यक्ष नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली आहे. अचानक आलेल्या अवकाळी पावसाने आणि सोसाट्याच्या वाऱ्याने मोठ्या प्रमाणात दाणादाण अडवून दिली. सध्या शेतात ज्वारी, गहू आणि हरभरा ही पिके काढणीला आली असून काही ठिकाणी मळणीची कामही सुरू आहेत. मात्र ऐन काढणीच्या हंगामात पावसाने हजेरी लावल्यामुळे ही पिके भिजली आहेत. या अस्मानी संकटामुळे बळीराजा पूर्णपणे कोलमडून गेलाय. ढगांच्या गडगडाटासह झालेल्या या पावसाने संपूर्ण परिसराला झोडपून काढले. खानापूर तालुक्यातील नागनाथ नगरचे ग्रामदैवत आणि जागृत देवस्थान श्री नागनाथ देवाच्या यात्रेला मोठी परंपरा आहे. या यात्रेनिमित्त होणाऱ्या गेल्या 200 वर्षांची प्रदीर्घ परंपरा आणि संपूर्ण देशभर प्रसिद्ध असलेला बगाड पळवण्याचा सोहळा शुक्रवारी लाखो भाविकांच्या उपस्थितीत नागनाथनाथाच्या नावानं चांगभलच्या गजरात मोठ्या उत्साहात संपन्न झालाय. या सोहळ्यावेळी भाविकांनी गुलाल आणि भंडाऱ्याची उधळण करत केलेला नागनाथनाथाच्या नावानं चांगभलच्या जयघोषाने संपूर्ण नागनाथ नगरी दुमदुमून गेली होती. सर्व जाती धर्माचे लोक आणि मानकऱ्यांनी एकत्रित येऊन बगाडाची बांधणी केली. मातंग समाजातील लोक बगाडाच्या बांधणीमध्ये दोर सोल तयार करून बांधणीस सुरुवात करतात. सुतार समाजातील लोक गाड्याला कणा बसवून देणं,
बावकाड बसवणे, लाकडी तोरण, शिडी बसवणे अशी कामे करतात. तेली समाजातील लोक गाड्यांना वंगण करतात. बौद्ध समाजातील लोक घोडी लावतात, साकडे घालतात. देवाची मानाची 7 बगाडा आहेत. आज यात्रेचा मुख्य दिवस असल्याने सकाळी श्रींच्या मूर्ती स्नान, अभिषेक, पोशाख, धुपारती करण्यात आली. नागनाथ नगर परिसरातील पाहुण्यांचे, तालुक्यातील भाविकांचे नवसाच्या सुमारे 250 बैलजोड्या बगाड पळवण्यासाठी दाखल झाल्या होत्या. सायंकाळी 4 वाजल्यापासून परंपरा असलेल्या बगाड पळवण्याच्या सोहळ्यास सुरुवात झाली. प्रारंभी मानाच्या बगाडांना बैलजोड्या जुंपण्यात आल्या. एका बैलजोडीस मंदिराभोवती बगाडाचा एकच फेरा देण्यात येत होता. उंचच्या उंच शिडी असणाऱ्या दगडी चाके असलेल्या बगाडांना बैलजोडीला जुंपून पळवण्याचा सोहळा मोठा भक्तिमय वातावरणात संपन्न झालाय. बगाड पळवण्याच्या सोहळ्यावेळी भाविकांनी गुलाल आणि भंडाऱ्याची उधळण करत नागनाथनाथाच्या नावानं चांग भलच्या जयघोषाने संपूर्ण नागनाथ नगरी दुमदुमून गेली. यावेळी यात्रा कमिटीचे सर्व सदस्य, भाविक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पलूस तालुक्यातील बुर्ली येथील धनगर समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या बनसाप्पा देवाची यात्रा चैत्र पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर मोठ्या उत्साहात संपन्न झाली. बुर्ली आमनापूर कृष्णा काठावरील सुमारे 80 एकरांच्या निसर्गरम्य गायरानात असलेल्या बनसाप्पा मंदिरात दर्शनासाठी हजारो भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली होती. यात्रेच्या निमित्ताने बुर्ली, आमनापूर, पलूस, रामानंद नगर आणि येळावी या 5 गावातील धनगर समाज आपली पारंपरिक निशाणी, कैताळ आणि ढोल घेऊन उपस्थित राहिले. यावेळी पारंपरिक वालूक वाचन करून पावसाचं भाकीत वर्तवण्यात आलं. यंदा पाऊस जेमतेम राहील आणि धनधान्य पिकेल, मात्र युद्धामुळे मोठी मनुष्यहानी होईल असं भविष्य सांगण्यात आले. यात्रेचं मुख्य आकर्षण असलेला हेडाम सोहळाही यावेळी पार पडला. यामध्ये सिद्धेवाडीचे सुनील खोत, बुर्लीचे शिवाजी पाटील, कवठेमंकाळचे सुरेश बन्ने आणि आमनापूरचे मारुती शेजाळे यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी पोटावर वेताची काठी मारून घेत आपली श्रद्धा व्यक्त केली. पाडवा आणि दसऱ्याला बनसाप्पा आपला भाऊ मायाप्पाला भेटायला जातो अशी पूर्वापार आख्यायिका आहे. त्यानिमित्ताने बुर्ली येथून बनसाप्पाची पालखी वाद्यांच्या गजरात किर्लोस्करवाडी कारखाना परिसरातील मायाप्पा मंदिरात नेण्यात आली. यात्रेच्या निमित्ताने बैलगाडी प्रेमीमध्येही मोठा उत्साह पाहायला मिळाला. अनेक शौकीनांनी आपल्या बैलांना सजवून आणि रंगवून मंदिर परिसरात आणलं होतं. येथील पायवाटांवर धावणाऱ्या बैलगाड्या आणि उडणारा धुरळा पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. दरम्यान बनसाप्पा मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम आता पूर्णत्वाकडे आलं असून पंचक्रोशीतील भाविकांनी या सोहळ्याचा मोठ्या उत्साहात आनंद लुटलाय. सांगली मिरज शहरातील अनेक खेळाडू राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकले आहेत. आणखी खेळाडू घडत आहेत. त्यामुळे खेळाडूंना सुविधा मिळणं आवश्यक आहे. महापालिकेने क्रीडा क्षेत्रासाठी प्राधान्यक्रम ठरवून 5 वर्ष निधी खर्च करावा अशा सूचना आमदार सुधीर गाडगीळ यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिल्या. क्रीडा क्षेत्रात असलेल्या विविध समस्या जाणून घेण्यासाठी स्थायी समितीचे सभापती अतुल माने यांच्या पुढाकाराने महापालिका क्षेत्रातील क्रीडा संघटनेच्या प्रतिनिधींची बैठक महापालिकेत पार पडली. या बैठकीत आमदार सुधीर गाडगीळ बोलत होते. बैठकीला दिनकर पाटील, जयश्रीताई पाटील, आयुक्त सत्यम गांधी, विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे गटनेते युवराज गायकवाड, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती गीता पवार, उपायुक्त स्मृती पाटील, अश्विनी पाटील, क्रीडा अधिकारी स्नेहांकिता वरुटे आदी जण उपस्थित होते. या बैठकीत अनेक क्रीडा संघटनांच्या प्रतिनिधींनी समस्या मांडल्या. महापालिकेची एक क्रीडा समिती स्थापन करावी. या समितीच्या माध्यमातून क्रीडा क्षेत्रातील प्रश्नांची सोडवणूक होईल. छत्रपती शिवाजी स्टेडियमवर 37 प्रकारचे खेळ खेळले जातात, पण त्या ठिकाणी सुविधा मिळत नाही. ज्योतिरामदादा आखाड्यात महिलांना कुस्ती केंद्र तयार करावे. महापालिकेच्या एकूण बजेटपैकी 5% निधी क्रीडा क्षेत्रावर खर्च करावा आणि क्रीडा संघटनांना दिलेल्या जागांची घरपट्टी कमी करावी. खेळाडूंसाठी हॉस्टेल बांधावे आणि महापालिकेने मानधनावर खेळाडू घ्यावेत. महापालिका क्षेत्रात क्रीडा धोरण निश्चित करावं. खेळाडूंसाठी ग्रंथालय सुरू करावं. मिरजेतील छत्रपती शिवाजी स्टेडियमवर पावसाळ्यात 3 महिने पाणी साठतं, हा प्रश्न मार्गी लावावा. यांसारख्या विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर जिल्हा परिषदेत शाळेमध्ये 11,144 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलाय. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा प्रवेशात 6.6% वाढ झाली आहे. पुढील 8 दिवस प्रवेश प्रक्रिया सुरू राहणार आहे. पालकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांनी केलंय. पट नोंदणी अभियानाच्या पार्श्वभूमीवर मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी मिरज तालुक्यातील कसबे डिग्रज शाळेला भेट दिली. तसेच शिक्षणाधिकारी गायकवाड यांनी पलूस तालुक्यातील आमनापूर शाळेत भेट देऊन मुलांचं स्वागत केले. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मुलामुलींना शाळेत दाखल करण्याची जुनी परंपरा आहे. त्यामुळे शिक्षण विभाग आणि शिक्षकांकडून याची जोरदार तयारी करण्यात आली होती. अनेक पालकांनीही पाडव्याचा मुहूर्त साधत आपल्या मुलामुलीचा जिल्हा परिषद शाळेत प्रवेश निश्चित केला.
प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे काही शाळेत फेटे बांधून गुलाब देऊन वाजत गाजत स्वागत केले। यावेळी काही शाळेत नूतन जिल्हा परिषद सदस्यही उपस्थित होते। झडपीच्या शाळेत दिवसभर उत्साही वातावरण होते। जिल्ह्यात 10 तालुक्यात एकूण 18,289 विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र, त्यापैकी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर 11,144 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला। सर्वाधिक प्रवेश खानापूर तालुक्यात 75.25% झालाय। सर्वात कमी वाळवा तालुक्यात 45.85% प्रवेश झालाय। गेल्या वर्षीही वाळवा तालुका प्रवेशात पिछाडीवर होता। गेले 2 दिवस गाजत असलेला नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात याला केवळ आणि केवळ मुख्यमंत्र्यांनी आदेश देऊन अतिशय सावधरित्या त्याचे DVR आणि त्याचे सगळे लॅपटॉपमधील व्हिडिओ जप्त करून त्याला अटक केली आहे। हे मुख्यमंत्री देवाभाऊंनीच केलेलं आहे, त्यांचं मनापासून खूप खूप अभिनंदन करते। पण या सगळ्या प्रकरणांमध्ये महिला आयोगाच्या अध्यक्षा ज्या पद्धतीने त्यांचे सगळे व्हिडिओ समोर आलेत आणि हे प्रकरण गेल्या वर्षी त्यांनी अहिल्यानगरच्या एका वृत्तपत्र संपादकाला माफी मागायला लावली, त्यावेळेला तरी त्यांनी याबाबतीत गांभीर्याने चौकशी करायला पाहिजे होती। उलट त्याचा माफीनामा घेऊन त्याचे उदात्तीकरण त्यांनी केलेलं आहे। त्यामुळे या गेल्या वर्षभरात कारवाई झाली असती तर आतापर्यंत महिला त्या बाबाच्या तावडीत सापडल्या नसत्या। रुपाली चाकणकर या सगळ्या गोष्टींची नैतिक जबाबदारी स्वीकारून महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी माजी भाजप प्रदेश उपाध्यक्ष आणि महिला मैत्रीण संघटनेच्या अध्यक्ष नीता केळकर यांनी केलेली आहे। खानापूर तालुक्यातील घाट माथ्यावर निसर्गाचा कोप होऊन झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीत शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जाऊन झालेल्या नुकसानीची पाहणी करून माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभव पाटील यांनी शेतकऱ्यांना धीर दिलाय। यावेळी ॲडव्होकेट वैभव पाटील यांनी कृषी अधिकारी तलाठी यांना फोनवर आणि प्रत्यक्ष सूचना देऊन शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावेत आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासन स्तरावरून लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी आमच्या वरिष्ठ नेत्यांना विनंती करून लवकरच मदत मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ॲडव्होकेट वैभव पाटील यांनी सांगितले। खानापूर तालुक्याच्या पूर्व भागामध्ये गुरुवारी अवकाळी पाऊस पडलाय। सोसाट्याचा वारा आणि गारपीट मिश्रित पाऊस यामुळे हातातोंडाला आलेल्या द्राक्ष बागांचं मोठं नुकसान झालंय। घाट माथ्यावर अवकाळी पावसामुळे शेकडो हेक्टर द्राक्ष पिकाचं मोठं नुकसान झालंय। गारपीट स्वरूपाचा पाऊस पडल्यामुळे हंगामी द्राक्ष पिकाची अक्षरशः माती झाली आहे। त्यामुळे शासनाने तातडीने नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी होतीये। महापालिकेने कचऱ्यावर प्रक्रिया करून खत व वीज निर्मिती करण्यासाठी एका खासगी कंपनीमार्फत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबवला आहे। त्यासाठी समडोळी आणि बेडक रस्त्यावरील कचरा डेपोवर मशिनरी उभी केली आहे। मात्र या ठिकाणी ओल्या सुक्या कचऱ्याचं वर्गीकरण होत नाही, वीज निर्मिती देखील झालेली नाही। उलट खत तयार करून कंपनी शेतकऱ्यांना विकत आहे। हा प्रकल्प महापालिकेच्या हिताचा नाही, महापालिकेचे आर्थिक नुकसान करणारा असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी केलाय। समडोळी रस्त्यावरील कचरा डेपोची पाहणी विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे गटनेते युवराज गायकवाड यांनी केली आहे। त्यानंतर मंगेश चव्हाण यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय। ते म्हणाले, समडोळी येथील 37 एकर जागेवर कचरा डेपो आहे। येथील जुना कचऱ्यावर प्रक्रिया करून कचऱ्याची विल्हेवाट 2 वर्षांपूर्वी लावली गेली आहे। समडोळी कचरा डेपोवर सध्या दररोज 150 टन कचरा सांगली कुपवाड शहरातून येतो। या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेकडून कंपनीला प्रति टन 720 रुपये दिले जातात। दररोज लाख रुपये कंपनीला महापालिका अदा करावे लागते। कंपनीकडून ओला व सुका कचरा वेगळं करणं आवश्यक होतं, पण ओला व सुका कचरा एकत्रित गोळा करून त्याची खत निर्मिती केली जाते। ते खत शेतकऱ्यांना 2,500 रुपयांना विकलं जातं। दररोज 40 टन खत विक्री होते। यातून कंपनीला दररोज लाखो रुपये मिळतात। वीज निर्मिती करण्याची अट कंपनीला घातली, पण कंपनीकडून गेल्या 6 महिन्यापासून हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित नसल्याचं त्यांनी सांगितलं।